होतं का असं? आता याच्यामध्ये सर्व विचारी म्हणू, सर्व दुःखी म्हणू, ही कन्सेप्ट तिकडं का आणायची नाही यायची. आपल्या पुण्यामध्ये उपवधू तुमच्या अंदाजे किती असतील? एक अंदाजे 10,000 लोक तरी असू शकतात. 10 लोकांसाठी हे प्लॅटफॉर्म तुम्हाला वापरायचं, एकमेकांचं सहकार्य करायचं, एकमेकांना. मग काय करणार तुम्ही? तुम्ही योग्य उत्तर आहे डिसिजन घेणार, पण त्याच्यासाठी जो डाटा लागतोय. काम चांगलं आहे का आमचं? कशावरनं? आता पहिलं सेशन संपलंय. जास्तीत लोकांनी परिचय मी सांगतो त्या पद्धतीने करायचा. समुद्राचे इनोव्हेशन करायचे. फक्त फिजिकल मध्ये बघून एखादा तरी तुम्हाला पॉईंट भेटला पाहिजे. छंद म्हणा, जॉब म्हणा, बॅकग्राऊंड म्हणा, फ्युचर प्लॅन म्हणा, याच्यामध्ये कुठंतरी मॅच होतंय का? जी एकदा संवादाची प्रक्रिया चालू आहे. बरोबर आहे मी म्हणतो ते? बरोबर म्हणायचं नाही. तुम्हाला पटलं तरच पाहिजे. यू आर द राईट. मी जे म्हणतोय ते तुम्ही नाकारू शकता. असं काहीच नाही. म्हणजे मला बदल करता येईल. माझं पॅशन एवढंच आहे. उपवद उपवधूंना मनपसंत सहचारी. मग तुम्ही काय मदत करणार? तुमचं जे मार्किंग द्यायची, मार्किंग देऊन त्याचं प्रोफाईल आमच्याकडे पोहोचवलं. ते आम्ही सॉल्व्ह करू शक्य झालं. तुम्ही जर समजत असाल तर वेळ आणि कुठे तुमचं क्रायटेरिया लावून तिथं ॲटॅच कमीत कमी स्क्रीन तरी काय होतंय काय नाही. मी कसं विचारू, मी कसं सांगू? इगो. सगळेजण नोकरी करताय की नाही? कोणी बिझनेस करताय. बिझनेस नोकरी म्हणजे दुसरं काही नसतं, एक प्रकारचं छोटा बिझनेसच आहे. की तुम्ही असं डोक्यात नोकरी आहे, ही नोकरी नाही. सध्या तुमचं जे चालतं IT मधलं त्याकडं खूप मोठे मोठे हे असतात. त्यांचं आम्ही काय करतो, वार्षिक बरोबर आहे की नाही? शेतावर गडी असतात, सालबंदी असते, तरी एक प्रकारची नोकरी असते. तर हे तुमच्याकडे सध्या जे चालू आहे आधुनिक काय म्हणतात, पॅकअपला तुमचं काम सांगा. तुम्हाला प्रमोशन होता येईल, डिमोशन होतं अगोदर काढून टाका. विशेष म्हणजे पालक पण आहेत, पालकांना सुद्धा मला सांगायचं आहे. बरोबर आहे का मी म्हणतो ते? कसं काय बिझनेस का आवडत नाही, हेच का आवडतंय? हे आवडायचं काय कारण आहे? नोकरी म्हणतोय त्याच्यामध्ये सेक्युरिटी आहे का? बिझनेस मध्ये सेक्युरिटी असते का? तुम्हाला तरी असणार. तुम्हाला काही वर्ष सेक्युरिटी दिलेली आहे. तुम्हाला सुरुवात तुमची 4 लाखाची असेल, 9 महिने प्रोबेशन पिरियड असतो. तुम्हाला प्रमोशन करायला चान्स आहे. 20 लाखाचा आहे, अजून पुढे जातो. केबीसी होतो की नाही आपण, एक लाईन असते, 4 घरामध्ये लॉक करतोय. तसं तरी होतं. व्यापारामध्ये काय होतंय, यावर्षी खूप पाऊस झाला, सोयाबीन खूप आलं. काय करणार आहे लॉक तुम्ही? एखादा बिझनेस आहे त्याच्यामध्ये लॉक करू शकत नाही काही तुम्ही. ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप पुढे जाता येईल. काय तुम्ही लॉक करताय, तो रिस्क फॅक्टर कमी होतो. कशामुळे होतोय हे जे लॉक. दुसरा उद्देश, तुम्ही जे काय कमवताय, जे काय तुम्ही व्यवस्थित नियोजन लावून हे तुम्ही लिटरसी झाल्यामुळे होतं. म्हणून हे सगळं लोकांना आवडते. तर आवडतं तेच करायचं का चांगलं तेच करायचं? कोण सांगणार? कधी आवडतं? चांगलं असेल तर. हे दोन्ही एकच आहे. चांगलं तेच, आवडीत चांगलं आणि कमी चांगलं. तर तुम्हाला ह्याच्यातलं करायचंय. तुम्ही आता